Hello student, last lecture we have studied what is database, advantages of database and disadvantages of file processing system. So now studied difference between file processing system and database. First is data redundancy. Data redundancy means what? The duplication data may be exist in a multiple file which leads to a data redundancy. आपण मागच्या लेक्चरला बघितल्याप्रमाणे डेटा रिडंडन्सी मध्ये काय होतं की एकच जो डेटा आहे तो मल्टिपल फाइल्स मध्ये अवेलेबल असणे म्हणजे काय डेटा रिडंडन्सी. मग फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये काय होतं की डेटा रिडंडन्स फॉर्मॅट मध्ये स्टोअर केलेला असतो, पण डीबीएमएस मध्ये काय केलं जातं की ती डेटा रिडंडन्सी आहे ती अवॉइड केलेली आहे. सेकंड पॉइंट इज डेटा इनकन्सिस्टन्सी. Data inconsistency occur when a data is updated in all the files simultaneously. म्हणजे यामध्ये सांगितलं आहे की जो आपला डेटा आहे तो एका फाईलमध्ये अपडेट झालाय बट दुसऱ्या फाईलमध्ये अपडेटच झाला नाही. मागे एक्झाम्पल घेतल्याप्रमाणे काय की एक एम्प्लॉई फाईल आहे आणि दुसरी आपली टीम नावाची फाईल आहे. मग एम्प्लॉई मध्ये आपण त्या एका एम्प्लॉईचं सपोज डेझिग्नेशन चेंज झालं असेल, म्हणजे तो मॅनेजर झाला असेल, ॲज अ टीम लीडर आहे तो मॅनेजर झाला असेल, तर मग त्याचे काय की एका फाईलमध्ये त्याचं डेझिग्नेशन चेंज झालंय पण दुसऱ्या फाईलमध्ये चेंज झालेलं नसेल तर मग काय होतं की त्यामुळे डेटा इनकन्सिस्टन्सी होते. मग डीबीएमएस मध्ये काय केलं जातं की जी ही डेटा इनकन्सिस्टन्सी आहे ती कंट्रोलमध्ये आणली जाते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत नाही पुढे जाऊन. थर्ड इज डिफिकल्ट टू शेअर अ डेटा. आपण जसे डिसएडव्हान्टेजेस बघितले होते फाईल सिस्टीमचे आणि डीबीएमएसचे ऍडव्हान्टेजेस बघितले होते, सेम तेच आहेत डिफरन्समध्ये. डिफिकल्ट टू शेअर डेटामध्ये काय आहे की आपल्याला फाईल शेअर करण्यामध्ये काही लिमिटेशन्स असते, मेमरी लिमिट दिलेलं असतं, मग त्याच्यामुळे फाईल शेअर करणं पॉसिबल होत नाही. पण डीबीएमएस मध्ये काय आहे की आपल्याला डेटा जो आहे तो इझिली मॅनरमध्ये शेअर करता येतो, कारण डेटा डीबीएमएस स्ट्रक्चर हे वेगळं असल्यामुळे. ठीक आहे. फोर्थ पॉइंट इज डेटा स्टोअर इन अ स्पेसिफिक फॉर्मॅट. फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये काय होतं की जो डेटा आहे तो एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये स्टोअर करणं गरजेचं असतं, आणि जर तो फॉर्मॅट चेंज झाला किंवा आपण जर आपल्याला जर तो फाईल एखादी फाईल आहे ती दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ओपन करायची असेल तर मग काय तो डेटा आपल्याला वेगवेगळ्या मॅनरमध्ये म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा अवेलेबल होत नाही. मग हा प्रॉब्लेम होतो फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये. आणि डीबीएमएस मध्ये काय आहे की सेपरेट स्ट्रक्चर असतं याचं डेटाचं, मग त्याच्यामुळे काय आहे की काहीही प्रॉब्लेम येत नाही. सपोज आपण त्याचा फॉर्मॅट जरी चेंज केला तर डिफरंट स्ट्रक्चर असल्यामुळे जो डेटा स्टोअर केलेला आहे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर फिफ्थ आहे नॉट हॅव अ सेंट्रलाइज डेटा कंट्रोल. मागे आपण डिसएडव्हान्टेजेस मध्ये बघितलं होतं फाईल प्रोसेसिंगच्या की सेंट्रलाइज डेटा नसतो. प्रत्येक फाईलमध्ये वेगवेगळा डेटा असल्यामुळे आणि डिस्ट्रीब्युटेड असल्यामुळे त्याचा कंट्रोल हा एका पर्सनकडे नसतो. आणि डीबीएमएस मध्ये अपोजिट आहे, इट्स प्रोव्हाइड द सेंट्रलाइज डेटा. यामध्ये काय आहे की जो डेटाबेस मॅनेजर असतो त्याच्याकडे सगळे राईट्स असल्यामुळे डेटा सेंट्रलाइज असतो, तो सर्व डेटावरती कंट्रोल ठेवत असतो. मग हा एक डिफरन्स झाला. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स इज डिफिकल्ट टू एन्फोर्स द सिक्युरिटी. आपण मागे बघितल्याप्रमाणे फाइल्स प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये आपल्याला जे सिक्युरिटी मेंटेन करायची आहे त्याची लिमिटेशन्स असतात. आपण एक पर्टिक्युलर फाईललाच प्रोटेक्शन करू शकतो, बट डीबीएमएस मध्ये तसं नाहीये. डीबीएमएस मध्ये काय आहे की सर्व राईट्स डेटाबेस मॅनेजरकडे असल्यामुळे तो लेवल वाईज प्रत्येकाला कोणता डेटा शेअर करायचा, कुठल्या माणसाला कुठला ऍक्सेस द्यायचा, हे जे काय हा जो राईट्स आहे तो डेटाबेस मॅनेजरकडे असल्यामुळे सिक्युरिटी असते ती डेटाची स्ट्रॉंग असते ऍज कम्पेअर टू फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. त्यानंतर सेव्हन्थ आहे कॉन्करन्सी प्रॉब्लेम. Concurrency problem means updation of the same data by a multiple user may be generated in the irrelevant result. यामध्ये काय सांगितलं होतं की एकाच फाईलमध्ये आपण मल्टिपल प्लेसेसमध्ये चेंजेस करत असेल तर फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येतो, कारण हा डेटा जो आहे तो सेंट्रलाइज नाहीये.
पण DBMS मध्ये काय आहे, सबसिस्टीम असल्यामुळे कॉन्करन्सी प्रॉब्लेम हा येत नाही. याच्यामध्ये काय आहे की सपोज तुम्ही मल्टिपल फाईल घेतलेल्या असल्या आणि मल्टिपल फाईलमध्ये एका फाईलमध्ये मल्टिपल ठिकाणी चेंजेस करत असेल, तर एकाने जर चेंजेस पहिल्यांदा केला असेल तर तो चेंज प्रत्येक माणसाला दिसणार. मग हा प्रॉब्लेम काय तो फाईल प्रोसेसिंगमध्ये येतो की असा जो सेंट्रलाइज डेटा नसल्यामुळे कॉन्करन्सीचा प्रॉब्लेम येतो. एक जर चेंजेस केलेला असेल तर तो चेंज दुसऱ्या पर्सनला दुसऱ्या फाईलमध्ये शो होणार नाही, कारण ज्या फाईल स्टोअर केलेल्या असतात फाईल प्रोसेसिंगमध्ये त्या वेगवेगळ्या असतात आणि DBMS मध्ये जी एकच फाईल असते आणि सेंट्रलाइज डेटा असल्यामुळे त्याचा कंट्रोल हा एकाच माणसाकडे असतो. त्यानंतर 8 पॉइंट आहे डिफिकल्ट टू रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स डेटा. ठीक आहे, फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये जो कॉम्प्लेक्स डेटा असेल, आपल्याला जर डेटा कन्फ्युजिंग असेल किंवा जास्त डेटा आलेला असेल आपल्याकडे, तर तो रिप्रेझेंट करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. आणि DBMS मध्ये कसं की रिलेशनशिप दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ERD डायग्राम्स आहेत, वेगवेगळ्या डायग्राम्स त्यांनी दिलेले आहे. पुन्हा डेटा जो आहे तो कॉम्प्लेक्स जरी असला तरी तो त्याचं स्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे स्टोरिंगचा प्रॉब्लेम येत नाही. मग हा एक डिफरन्स आहे की जो कॉम्प्लेक्स डेटा आहे तो रिप्रेझेंट करताना प्रॉब्लेम येतो फाईल प्रोसेसिंग मध्ये आणि DBMS मध्ये हा प्रॉब्लेम अवॉइड केला जातो. ठीक आहे, हा पॉइंट्स तुम्हाला क्लिअर झालेला असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता. नेक्स्ट पॉइंट इज व्ह्यू ऑफ द डेटा. ठीक आहे, as we have seen, a database system is a collection of the related data and the system software which manage the data. The data is generally stored in a details and a complex manner. It is important to provide the abstract view to the data user data. यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपला जो डेटाबेस आहे, डेटाबेसमध्ये आपण डेटाबेस म्हणजे काय, कलेक्शन ऑफ द डेटा. याच्यामध्ये वेगवेगळा जो डेटा आहे तो कॉम्प्लेक्स आणि इन डिटेल मध्ये स्टोअर केलेला असतो. मग आपण नॉर्मल पर्सन आहोत, आपल्याला जो डेटा आहे तो कॉम्प्लेक्स व्ह्यूने जर दाखवला तर कन्फ्युजिंग असेल. मग तो व्यवस्थितपणे समजण्याच्या मॅनरमध्ये दाखवला तर आपल्याला कसं की व्यवस्थित समजेल की हा आपला डेटा आहे. पण जर डेव्हलपर ज्या व्ह्यूने बघतो त्या व्ह्यूने जर नॉर्मल पर्सनला आपण जो डेटा दाखवला तर त्याला ते कन्फ्युजिंग असतो. म्हणजे आपण जो डेटा आहे तो त्याचा बघण्याचा व्ह्यू आहे तो व्यवस्थित असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला व्ह्यू समजण्याच्या आधी व्हॉट इज अ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन समजणं जास्त गरजेचं आहे. ॲब्स्ट्रॅक्शन इज अन इम्पॉर्टंट फ्युचर ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये काय केलं जातं बघा, एक्स्ट्रॅक्टिंग द इम्पॉर्टंट डेटा बाय इग्नोरिंग द रिमेनिंग रिलेव्हंट डेटा इज नोन ॲज ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये काय केलं जातं की जो डेटा आहे सगळा डेटा याच्याकडे स्टोअर असतो डेटाबेसमध्ये, बट पर्टिक्युलर जो डेटा आहे तो त्याच पर्सनला. सपोज आता तुम्ही नॉर्मल पर्सन आहात, तुम्हाला नॉलेज नाही आहे डेटाबद्दल, डेटाबेसबद्दल किंवा ऍडव्हान्स नॉलेज कशाचंच नाहीये. तुम्ही नॉर्मल एक पर्सन आहात ज्याच्यात तुम्ही डेटा एंटर करताय. मग तुम्हाला कुठला डेटा दिसला पाहिजे तो तुम्ही एंटर करणार, तोच डेटा तुम्हाला दिसला पाहिजे. पण तुम्ही ऍज अ डेव्हलपर किंवा ऍज अ डिझायनर काम करत असाल तर तुम्हाला जो डेटा आहे तो वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिसला जाणार आणि इन डिटेलमध्ये म्हणजे कुठच्या फॉर्मॅटमध्ये डेटा एंटर केलाय, त्याचा डेटा टाईप कोणता आहे. मग हा झाला कोणता डेव्हलपरचा व्ह्यू. आणि एक तिसरा असतो तो एक आपला फाईल मॅनेजर, आपला जो डेटाबेस मॅनेजर असतो त्याचा व्ह्यू. मग प्रत्येकाला जो पर्सन आहे त्याप्रमाणे त्याला डेटा शो करण्याचं काम कोण करतं की डेटा ॲब्स्ट्रॅक्शन करतं. त्याच्यामध्ये जो डेटा आहे पर्टिक्युलर डेटा पर्टिक्युलर पर्सनलाच दाखवणं, बाकीचा डेटा आहे तो हाईड करून ठेवतो. हे काम कोण करतं की ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, तर ॲब्स्ट्रॅक्शनचे 3 लेवल आहेत. फर्स्ट आहे फिजिकल लेवल, सेकंड आहे लॉजिकल लेवल अँड थर्ड आहे व्ह्यू लेवल. सो आपण फर्स्ट हो गया, दिस इज द डायग्राम ऑफ लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. याच्यामध्ये तुम्ही बघा हे जे व्ह्यूज आहेत ते म्हणजे काय नॉर्मल युजर आहेत, सेकंड आहे लॉजिकल अँड थर्ड आहे फिजिकल. आपण आता एक लेवल स्टडी करूया. फर्स्ट लेवल इज फिजिकल लेवल. In a data abstraction, physical level is the lowest level. This level describes how the data is actually stored in a physical memory. Physical memory be hard disks, magnetic tape, etc. In a physical level, the method like hashing are used to organization purpose.
developer would know the requirement size and accessing frequency of the record clearing in this level, which makes easy to design this level. फिजिकल लेवलमध्ये काय स्टोअर केलेलं असतं की जी आपला जो डेटा आहे तो कुठल्या साईजमध्ये कुठे स्टोअर केलेला आहे ही जी इन्फॉर्मेशन असते ती फिजिकल लेवलला स्टोअर केलेली असते. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर नॉर्मल युजर असाल, नॉर्मल पर्सन असाल, तर तुम्ही एंटर केलेला डेटा कुठे जातोय, कुठे स्टोअर केलाय, किती जीबीचा डेटा स्टोअर केलाय हे इम्पॉर्टंट आहे का? नाही. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे की डेटा आपला गेलाय बस. बट फिजिकल लेवलमध्ये काय केलेलं असतं, फिजिकल लेवलमध्ये आपण जो सेंड केलेला डेटा असतो तो कुठे ठेवलेला आहे, किती साईजमध्ये आहे, कुठे म्हणजे कुठल्या प्लेसला ठेवलेला आहे, ही जी इन्फॉर्मेशन असते ती फिजिकल लेवलला असते. त्यानंतर आहे सेकंड लेवल आहे लॉजिकल लेवल. दिस इज द नेक्स्ट हायर लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन विच इज यूज टू डिस्क्राइब व्हॉट data the database store and what relationship exists between the data item. The logical level thus describe an entire database in terms of small number of relatively simple structure. लॉजिकल लेवलमध्ये काय असतं की जो डेटा युजरकडून आलेला आहे त्या डेटामध्ये जे रिलेशन आहे, एकमेकांशी काय रिलेट करतं, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती लॉजिकल लेवलमध्ये स्टोअर केलेली असते. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रिलेशनल डायग्राम्स येतात किंवा प्रत्येक जो डेटा असतो त्याचं काय रिलेशन आहे पर्टिक्युलर डेटाचं, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे हे डिस्क्राईब केलेलं कुठे असतं, लॉजिकल लेवलमध्ये. त्यानंतर थर्ड लेवल आहे व्ह्यू लेवल. It is an highest level of the data abstraction. This level describes the user interaction with the database system. In a logical level, simple structures are used, but still complexity remains because the larger database various type of information is stored. फिजिकल व्ह्यू लेवलमध्ये काय असतं की आपण जो नॉर्मल युजर आहोत तो जो डेटा आहे तो आपण जो नॉर्मली एंटर करतो तो जो डेटा आहे तो स्ट्रक्चर आहे ते म्हणजे व्ह्यू लेवल. म्हणजे मग त्यांचे व्ह्यू वेगवेगळे असतात. व्ह्यू वन मध्ये तुम्ही नॉर्मल जीयूआय मध्ये डेटा एंटर करत असाल. व्ह्यू 2 मध्ये तुम्ही सपोज फॉर्म एखादा फिल करत असाल. व्ह्यू 3 मध्ये वेगवेगळ्या व्ह्यूने म्हणजे तुम्ही जिथून डेटा एंटर करता, कन्सिडर करा तुमचा एक फेसबुक आहे, मग फेसबुक, इंस्टाग्राम अँड तुम्ही नॉर्मल जिथे स्टोरेज टाकतात ते गोष्ट म्हणजे व्ह्यू झाला. हा फेसबुक तुमचा फर्स्ट व्ह्यू झाला, इंस्टाग्राम तुमचा सेकंड व्ह्यू झाला. असे नंबर ऑफ व्ह्यूज म्हणजे तुम्ही जे जिथून डेटा एंटर करता ते तुमचे व्ह्यू झाले. म्हणजे व्ह्यू लेवल तुम्हाला समजले असेल. व्ह्यू म्हणजे तुम्ही नॉर्मल जे काही एंटर करता ते. आणि लॉजिकल मध्ये काय स्टोअर केलेलं असतं की आपण जो डेटा एंटर केलेला असतो त्याचे रिलेशनशिप एकमेकांशी काय आहे ते. अँड फिजिकल मध्ये एक्झॅक्टली डेटा कुठे स्टोअर केलेला आहे, किती जीबी डेटा आहे, ती जी इन्फॉर्मेशन म्हणजे फिजिकल लेवल. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला ह्या सगळ्या लेवल समजल्या असतील. नेक्स्ट पॉइंट इज रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस मध्ये आपण शिकणार आहोत फर्स्ट रिलेशनल डेटा मॉडेल, सेकंड इज व्हॉट इज रिलेशनल मॉडेल. यामध्ये बघा, द रिलेशनल डेटा मॉडेल प्रोव्हाइड्स द कन्सेप्च्युअल टूल्स टू डिझाइन द डेटाबेस स्कीमा ऑफ द रिलेशनल डेटाबेस. द रिलेशनल मॉडेल डिस्क्राइब द डेटा रिलेशनशिप बिटवीन द डेटा अँड डेटा सिमेंटिक्स कंस्टेंट ऑन द डेटा इन अ रिलेशनल डेटाबेस. यामध्ये काय आहे की डेटा मॉडेल, रिलेशनल डेटा मॉडेल काय आहे की जो टूल आहे एक सिस्टीम म्हणजे सिस्टमॅटिक मॅनर मध्ये आपला जो डेटा आहे आणि त्याचे जे रिलेशन आहे ते रोज अँड कॉलम मध्ये स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं, रिलेशनल डेटा मॉडेल. सो व्हॉट इज रिलेशनल मॉडेल? अ रिलेशनल मॉडेल वॉज फर्स्ट प्रपोज बाय टेड कॉर्ड ऑफ IBM in 1970s, but the commercial implementations were observed in 1980s. The relational data model is employed for storing and processing the data in a database. A relational model is popular for simplicity and processing of hiding the low-level implementation details from the database developer and database user. Relational data model expresses the database as a set of relations. Each relation has columns and rows, which are formally called attributes and tuple respectively. यामध्ये असं सांगितलेलं आहे, हे डेव्हलप कोणी केलंय, टेड कॉर्डने 1970s मध्ये.
याच्या थ्रू काय केलं जातं, आपला जो डेटा आहे आणि त्याचं जे रिलेशन आहे ते नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स मध्ये स्टोअर केले जाते. आणि पर्टिक्युलर जो डेटा आहे तो हाय म्हणजे लो लेवल जो डेटा आहे, कुठला डेटा डेव्हलपरला दाखवायचा, कुठला डेटा युजरला दाखवायचा, ह्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कुठे केलं जातं, डेटा रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया रिलेशनल मॉडेलची डायग्राम. यामध्ये बघा नंबर ऑफ रोज आहेत अँड कॉलम्स आहेत. यामध्ये 6 मुलांचे रोल नंबर, नेम अँड डिपार्टमेंट एंटर केलेले आहेत अँड त्याची डिटेल्स आहे. यामध्ये रोल नंबर्स जे आहेत ते काय आहे, तुमचे कॉलम्स आहेत, रोल नंबर, नेम्स अँड डिपार्टमेंट. आणि त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती काय आहे, रोज आहेत, रेकॉर्ड आहे, एंटिटी आहे. बघा यामध्ये 256 मार्गारेट हे त्याचं नाव आहे, डिपार्टमेंटचं नाव आहे. हे जे काय आहेत ते त्याला फील्ड बोलतात. रोल नंबर, नेम अँड डिपार्टमेंट म्हणजे तुमची जी हेडिंग्स आहेत, जे तुमचे हेड दिलेले आहेत त्याला ऍट्रिब्यूट्स म्हणतात किंवा कॉलम नेम्स बोलतात. अँड तुमचा जो डेटा आहे रो वाईज त्याला टपल्स, रो किंवा रेकॉर्ड किंवा एंटिटी म्हणतात. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिलेशनल डेटाबेस. फर्स्ट आहे distinct or unique name. Each relation in a database must have a distinct or unique name which would be separate in the form of other relation in a database. यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे रिलेशन आपण एंटर करून घेणार आहोत त्याचा नेम आहे ते युनिक अँड डिस्टिंक्ट म्हणजे रिडंडंट मॅनरमध्ये असता कामा नये. त्याच्यामुळे काय होतं की पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो आणि डेटाबेसमध्ये सेपरेशनचा प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट इज नॉट हॅव अ 2 ॲट्रिब्यूट्स विथ द सेम नेम. म्हणजे सेम नेमच्या 2 ॲट्रिब्यूट्स असता नाही. मागे आपण बघितलं बघा इथे ॲट्रिब्यूट म्हणजे काय आहे, ॲट्रिब्यूट्स हे रोल नंबर, नेम, डिपार्टमेंट. सपोज तुमच्या एकाच टेबलमध्ये रोल नंबर नावाचा आहे, नेम आहे, डिपार्टमेंट आहे, मग रोल नंबर आणि नंबर असे जर तुम्ही रोल नंबर 2 वेळा घेतला मग ते काय झालं की डबल झालं, रिडंडंट झालं. असं तुम्ही आपल्या डेटाबेस मॉडेलमध्ये एंटर करणं चुकीचं आहे. म्हणजे ॲट्रिब्यूट्स सेम नेमचे 2 ॲट्रिब्यूट्स एका टेबलमध्ये असणं पॉसिबल नाही आणि ते ठेवणं गरजेचं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यानंतर आहे डुप्लिकेट टपल्स नॉट प्रेझेंट. डुप्लिकेट टपल्स मस्ट नॉट बी प्रेझेंट इन अ रिलेशन. डुप्लिकेट टपल्स म्हणजे कुठचे, टपल म्हणजे हे तुमचा जो डेटा आहे तो. सपोज तुम्ही स्टीव्ह नावाचा जो डेटा आहे रोल नंबर 101 हा जर डेटा पुन्हा इथे एंटर केला मग ते काय झालं, डुप्लिकेट झालं, रिडंडंट झालं. एकच हा नावाचा डेटा पुन्हा एंटर झाला. मग हे जे काय रिलेशनल मॉडेलमध्ये काय होतं स्टोअर केलं जात नाही. हे काय त्याची एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर आहे टपल मस्ट हॅव एक्झॅक्टली 1 डेटा व्हॅल्यू. यामध्ये बघा 2 हे दाखवले आहेत, सेम आहे, रोल नंबर, नेम अँड डिपार्टमेंट. यामध्ये 101 नावाचं रोल नंबरच्या माणसाकडे 2 नावं दिलेली आहेत, एक जोसन आहे आणि चार्लस आहे. मग हे काय आहे, चुकीचं आहे. असा डेटा आहे तो एंटर करून घेतला जात नाही. मग इथे बघा सेम दिलेला आहे, 101 नावाचं जोसन आणि त्याचं डिपार्टमेंट फायनान्स आणि 102 नावाचं चार्लस. मग हे जे आहे ते चुकीचं आहे. असे जे टपल्स आहे ही एंटर करून घेतली जात नाही रिलेशनल डेटाबेसमध्ये. आणि लास्ट ही व्हॅल्यू एंटर इन द सेम डेटा फॉर्मॅट. आपण जी व्हॅल्यू एंटर करणार ती सेम डेटा फॉर्मॅटमध्ये एंटर करणं गरजेचं आहे. सपोज तुम्ही रोल नंबर डेटा मॉडेल्समध्ये एंटर करत आहात आणि इथे तुम्ही 101 लिहिले आणि नंतरचा पुढचा रोल नंबर आहे तो सपोज स्टार्टिंगला ई लिहिलं किंवा ए लिहिलं आणि नंतर एंटर केलं, मग ते काय झालं, त्याचा डेटा फॉर्मॅट वेगळा झाला. मग असं डिफरंट डेटा फॉर्मॅट असणं आणि ते एंटर करून घेणं चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज ॲडव्हान्टेज ऑफ रिलेशनल मॉडेल. फर्स्ट आहे इझी ऑफ यूज. द सिस्टीम which is managed in the form of table consisting of the rows and columns is much easier to understand. आपला जो डेटा आहे तो रोज अँड कॉलम्स मध्ये एंटर केलेला असल्यामुळे आपल्याला काय होतं की अंडरस्टँडिंगसाठी आणि वापरण्यासाठी म्हणजे यूजसाठी फ्लेक्झिबल आणि इझी असतो. त्यानंतर आहे सेकंड फ्लेक्झिबिलिटी. द इन्फॉर्मेशन ऑफ मल्टिपल टेबल्स कॅन बी रिट्राइव्ड इझी at the time of the joining the table. Also change can be done easily by using a different operators.
डेटाबेसमध्ये काय केलं जातं, मल्टिपल टेबल्समध्ये वेगवेगळा डेटा जो स्टोअर केलेला असतो तो जर आपल्याला कंबाईन करून एकाच मध्ये घ्यायचा असेल किंवा कलेक्ट करायचा असेल तर ते काय होतं की इझिली मॅनरमध्ये होतं, काही प्रॉब्लेम होत नाही डेटाबेसमध्ये. आणि आपण जर सपोज अपडेशन करत असू, एखादं चेंजेस करायचं असेल, तुम्हाला एखाद्याचं नाव चुकलं असेल किंवा ऍड्रेस जो तुम्ही पहिला लिहिलेला असेल त्याचा परमनंट ऍड्रेस चेंज झाला असेल काही कारण असतं, तर जो चेंज करायचं असेल, अपडेशन करायचं असेल, त्याच्यावरती काही ऑपरेशन्स असतात, त्या ऑपरेशन थ्रू तुम्ही इझिली मॅनरमध्ये जो डेटा आहे तो चेंज करू शकता. मग काय होतं की फ्लेक्झिबिलिटी आहे ही जास्त आहे, व्यवस्थित आहे. आपण अपडेशन किंवा जो डेटा कलेक्शन आहे तो इझिली मॅनरमध्ये करतो रिलेशनल मॉडेलमध्ये. थर्ड इज सिक्युरिटी. The different users can have a different level of access to the database on their role. यामध्ये काय सिक्युरिटी, जो डेटाबेसमध्ये सिक्युरिटी व्यवस्थितपणे प्रोव्हाइड केलेली असते बिकॉज ऑफ त्याचा राईट्स कोणाकडे असतात, डेटा मॅनेजरकडे असतात. मग बघा सपोज एखादी आपण सिस्टीम घेतली कॉलेजची, कॉलेजमध्ये आपण स्टुडंट्स तुमचं इन्फॉर्मेशन तुम्ही भरता, एखादा फॉर्म तुमचा कॉलेजचा फॉर्म फिल करायचा असेल तर मग तो जो डेटा आहे, तुम्ही जो फिल केलेला डेटा आहे तो तुमचा डेटा फक्त तुम्ही बघू शकता, तुम्ही दुसऱ्याचा डेटा बघू शकता का नाही, दुसऱ्या मुलाचा डेटा तुम्ही बघू शकत नाही. सेम टीचर्स लोक काय करू शकतात, त्यांच्या क्लासमध्ये जे मुलं आहेत त्यांचा डेटा ते ऍक्सेस करू शकतात, पण बाकीच्या क्लासमधल्याचा डेटा ते ऍक्सेस करू शकत नाही. पण जो प्रिन्सिपल आहे, कॉलेजचा प्रिन्सिपल असेल, त्याच्याकडे काय हे राईट असणार, प्रत्येक क्लासमधल्या मुलांचा डेटा, इव्हन टीचरचा डेटा सुद्धा प्रिन्सिपल हँडल करू शकतो किंवा ऑपरेट करू शकतो किंवा बघू शकतो. मग हे काय झालं, सिक्युरिटी पर्पज. म्हणजे लेवल वाईज सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम कुठे केलं जातं, रिलेशनल मॉडेलमध्ये. त्यानंतर डेटा इंडिपेंडन्स. इन अ रिलेशनल सिस्टीम वी कॅन बी कम्प्लिटली सेपरेट द डेटा स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस अँड प्रोग्राम और ऍप्लिकेशन विच इज यूज टू ऍक्सेस द डेटा. दिस इज कॉल्ड ॲज डेटा इंडिपेंडन्सी. डेटाबेसमध्ये काय असतं, पर्टिक्युलर त्याचा वेगळं स्ट्रक्चर असल्यामुळे आपण सपोज जर आपलं स्ट्रक्चर चेंज करायचं असेल तर बाहेर म्हणजे वेगळं चेंज करू शकतो. त्याच्यासाठी आपली पूर्ण सिस्टीम आपल्याला बिघडवायची गरज नाही लागत. म्हणजे सपोज तुम्ही एखादं ऍप्लिकेशन केलेलं असेल, एखादं वेबसाईट बनवली असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल तर त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे त्याचा आणि त्याच्या डेटाबेसचा काहीही संबंध येत नाही, कारण डेटाबेसचा स्ट्रक्चर हा वेगळा, कम्प्लिटली वेगळा असतो. आणि तुमचं जो सॉफ्टवेअर बनवलेलं असतं त्याचं जे इम्प्लिमेंटेशन असतं ते कम्प्लिटली वेगळं असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला डेटाबेसमध्ये काय चेंजेस करायचे असतील, त्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं असेल तर कम्प्लिटली सिस्टीम चेंज करायची गरज नसते. फक्त डेटाबेसचं स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर सुद्धा ते चेंजचे रिफ्लेक्शन तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतं. म्हणजे डेटा इंडिपेंडन्सी आहे की जो डेटा आहे तो कशावर, म्हणजे कुठल्याही कायच्यावरती डिपेंडंट नसतो. Fifth one is a data manipulation language. In a relational database approach is used to respond a query by means of language like SQL based on relational algebra and the relational calculus. For the data organization in other structure, the query language either become a complex and extremely limited in its capability. याच्या डेटा मॅनिप्युलेशनसाठी काही लँग्वेज प्रोव्हाइड केलेले आहेत. फर्स्ट इज SQL. आपण आपला जो डेटा आहे तो टेबलमध्ये एंटर करून घेण्यासाठी, डेटाबेसमध्ये एंटर करून घेण्यासाठी जे लँग्वेजेस यूज करून घेणार आहेत ते खूप इझिली मॅनरमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला समजण्याजोगे आहेत. त्याच्यामुळे डेटा मॅनिप्युलेशन ज्या लँग्वेजेस आहेत त्या खूप व्यवस्थित आहेत आणि इझी आहेत. ठीक आहे, हे ॲडव्हान्टेजेस झाले. फर्स्ट, इट इझी टू यूज. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आपला जो डेटा आहे तो टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये, रोज अँड कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ऍक्सेस करणं खूप इझी आहे. फ्लेक्झिबिलिटीमध्ये काय सांगितलं आहे की आपला जो डेटा मल्टिपल टेबल्समध्ये जरी स्टोअर केलेला असला तरी तो कलेक्ट करणं किंवा मिळवणं खूप इझी आहे डेटाबेसमध्ये. सिक्युरिटी म्हणजे काय, प्रत्येक लेवल वाईज सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे डेटामध्ये. म्हणजे कुठला जो आपला सिक्युअर डेटा आहे तो कोणीही आपला ऑपरेट करू शकत नाही, त्याच्या
राईट शिवाय. त्यानंतर डेटा इंडिपेंडन्समध्ये काय की डेटाबेसचं स्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे आपण जर काही चेंजेस स्ट्रक्चरमध्ये केले तर त्याचे रिफ्लेक्शन तुमच्या सॉफ्टवेअर किंवा सिस्टीमवरती नाही होत. आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजे जे इम्प्लिमेंटेशन पुढे करायचं असेल आपल्याला, डेटा जो काय युजरकडून घ्यायचा आहे आणि तो डेटाबेसमध्ये स्टोअर करण्यासाठी ज्या लँग्वेजेस यूज केलेल्या आहेत लाईक SQL, लिनियर अल्जेब्रा, हे ज्या लँग्वेजेस आहेत त्या खूप इझी आणि व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे पुढे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेश्चन्स असतील, एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.